नमस्कार. विश्रांतीनंतर एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या गोकुळ दूध संघाचे काही संचालक आणि त्यांचे नातेवाईक जिल्हा परिषद निवडणूक रिंगणात उतरले होते. यामध्ये कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून अपक्ष लढलेले अमरसिंह पाटील, राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघातून काँग्रेसमधून लढलेले अभिजित तायशेटे हे संचालक विजयी झालेत. गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्या कन्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढलेल्या अमृता यांनी कसबा तारळे जिल्हा परिषद मतदारसंघातून विजय मिळवला, तर दुसरे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांचे पुत्र सचिन यांना मात्र पाडळी खुर्दमधून पराभव पत्करावा लागलाय. गोकुळच्या संचालिका अंजली रेडेकर यांचे पुत्र अनिरुद्ध नूलमधून जनसुराज्य शक्ती पक्षाच्या चिन्हावर विजयी झालेत. संचालक अमरीश घाटगे यांच्या पत्नी सुयशा सिद्धनेर्लीतून भाजपाकडून विजयी झाल्यात. गोकुळचे स्वीकृत संचालक मुरलीधर जाधव यांचे पुत्र शिवाजी हे शिंदे सेनेकडून रेंदाळमधून विजयी झालेत.